Okay, good morning. I know this video is about Liechtenstein, but Liechtensteinला मी उद्या जाणार आहे. त्यावेळी मी ठरवलं की वाय नॉट वन नाईट इन कलोन. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि राईट नाव आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मोस्ट फेमस कथिड्रल इन जर्मनी. या कलोन कथिड्रलचं ऑफिशियल नाव जे आहे ते कथिड्रल चर्च ऑफ सेंट पीटर असं आहे आणि हे याचं हे पूर्ण स्ट्रक्चर बघून तुम्ही समजू शकताय की हे कथिड्रल बांधायला 600 वर्ष का लागले. 57 मीटर्स हाईट असलेलं हे कथिड्रल जवळपास त्याच्या आतमध्ये 20,000 लोक ॲकोमोडेट होऊ शकतात. गॉथिक आर्किटेक्चर असलेल्या या कथिड्रलवर वर्ल्ड वॉर 2मध्ये 14 वेळा बॉम्बिंग झालेलं आहे. पण ते बॉम्बिंग होऊन पण तो कथिड्रल आहे तो फुल्ली डिस्ट्रॉय होऊ शकलेला नाही आहे. हे एक प्रकारचं मिरॅकलच आहे. अशी अंधार असल्यामुळं तुम्हाला कथिड्रलचा व्ह्यू नीट दिसला नसेल, तर हा आहे कथिड्रलचा मस्त व्ह्यू आणि इकडून सनराईज होताना. हॉस्टेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि माझी अजून 15 मिनिटात ट्रेन आहे, त्यामुळे पळायला लागणार आहे. तर हे आहे इकडचं एसमान स्टेशन आणि इकडं आहे आपण आता बघितलं ते कलोन कथिड्रल. पाऊस पडत असताना तर अजून मस्त दिसतंय. त्याचा स्टोनचा फुल कलर चेंज होतो आहे. ट्रेन स्टेशनवर ऑन टाईम पोचलेलो आहे, कारण अजून ट्रेन माझी यायला एक 5 ते 7 मिनिट आहेत. कलोनमधून ट्रेन घेऊन मी म्युनिककडे जाणार आहे आणि म्युनिकला पोचायला अराऊंड 9 आवर्स लागतात आरी चेंज करत करत गेल्यावर. जर एखादी आरी लेट वगैरे झाली नाही तर ऑन टाईम म्हणजेच मी 6 वाजता 6:30 7पर्यंत पोचेन. Bitte steigen Sie ein. Vorsicht an den Türen und bei der Abfahrt des ओके, हॅलो अँड गुड मॉर्निंग फ्रॉम म्युनिक. तर आता सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि अजून 1 तासात माझी म्युनिकवरून लिस्टनस्टाईनसाठी बस आहे. तुम्हाला आत्ता माझ्या मागं ऊन जरी दिसत असलं तरी इथलं जे टेम्परेचर आहे आत्ता ते 7 डिग्री सेल्सिअस आहे आणि वेदर इथला फ्रिक्वेंटली चेंज होतो आहे. मग अशी पाऊस पडत होता, आता परत ऊन आलं आहे. सो वेलकम टू द कंट्री नंबर 9 लिechtenstein. तर बस स्टेशनपासून माझ्या हॉस्टेलचा डिस्टन्स जो आहे तो 3 किलोमीटर आहे आणि आत्ता कोणतीही बस मला दिसत नव्हती मॅप्सवर, त्यामुळं आता मला चालत जायला लागणार आहे. पण जर असा व्ह्यू असला तर चालायला पण मजा येते. असंच मी फिरता फिरता आत्ता आलेलो आहे अल्ट्राईन ब्रुकला, म्हणजे ओल्ड ब्रिज. तर हा जो ब्रिज आहे तो लिechtenstein आणि स्वित्झर्लंड या 2 कंट्रीजना कनेक्ट करतो आहे. आत्ता मी या साईडून आलो जी लिechtensteinची साईड आहे आणि हा जर ब्रिज क्रॉस केला तर मी स्वित्झर्लंडमध्ये पोचतो आहे. तर त्याचं इंडिकेशन त्यांनी इथे दिलेलं आहे, लिechtenstein आणि श्वाईज म्हणजे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड या साईडला आहे, म्हणजे त्याची बॉर्डर इकडूनच चालू होती. तर जर तुम्हाला स्वित्झर्लंडला जायचं असेल तर तुम्ही इकडून जाऊ शकता. आता ॲक्च्युली बाहेर अंधार पडल्यामुळं मी तुम्हाला स्वित्झर्लंडची साईड नाही दाखवू शकणार, पण मी बसमधून इकडे येताना ती साईड बघितली आणि ती एवढी सुंदर होती की त्यावेळी मला समजलं की स्वित्झर्लंडला हेवन ऑन द अर्थ असं का म्हणतात. गाईज, यू हॅव टू सी दिस. रस्ता पूर्ण सुनसान आहे, इकडं कोण नाही आहे, इकडं कोण नाही आहे. नवीन देश, नवीन शहर आणि अंधार पडलेला आहे आणि रस्ता वगैरे एकदम सुनसान आहे. तशी या देशाची लोकसंख्या पण कमीच आहे आणि आता फक्त संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. असं पण नाही की
रात्रीचे 9-10 वगैरे वाजलेत. फक्त 6:30 वाजले आणि अंधार लवकर पडला आहे. ऑब्विसली तर विंटर चालू झाला आहे. पण ही जी काय सिच्युएशन आत्ता आहे एकदम क्रेझी आहे. आणि आत्ता मी मॅकडॉनल्ड्सला चाललेलो आहे डिनरसाठी. जर ते बंद असलं तर मला परत हॉस्टेलला चालत जायला लागणार आहे. कारण इथल्या ज्या बसेस आहेत त्या दर अर्ध्या तासाला असतात आणि आज तर संडे आहे त्यामुळं ती पण फ्रिक्वेन्सी कमी आहे. लकीली मला मग अशी एक बस मिळाली. संध्याकाळी मी तिकीट चेक करत होतो की डेली पास वगैरे इथं किती युरोमध्ये वगैरे मिळतो आहे. तर मला असं समजलं की 12 युरो अराउंड 1 डे पास मिळतो आहे. पण लकीली त्या जो बस ड्रायव्हर होता तो म्हणला की फ्री आहे. त्यामुळे माझे पैसे तर वाचलेच पण लकीली बस पण मिळाली कारण ते महत्त्वाचं होतं. बिकॉज आत्ता थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे आणि गार वारं पण आहे. तर आज आहे माझा इथला दुसरा आणि शेवटचा दिवस. तर सगळ्यात पहिला माझ्या हॉस्टेलची मी तुम्हाला रूम टूर देतो. हे आहे इकडनं एंट्रन्स. त्यानंतर इकडे लॉकर्स आहेत प्रत्येकाचे 4 लॉकर. इकडे सिंक, मिरर आणि हा माझा बेड होता. 1 2 3 4. आणि आता मेन गोष्ट दाखवतो. या रूममधनं जो व्ह्यू मिळतोय तो असा आहे. कसला भारी व्ह्यू आहे बघा. मस्त असे स्नो कवर्ड माउंटन्स पण दिसतात. थोडे लांब आहेत ते त्यामुळं झूम करून दिसणार नाहीत पण डोळ्यानं दिसतात आणि एकदम खूप सुंदर व्ह्यू आहे. मग मी लवकर चेकआउट करतो कारण मला 1-2-3 लोकेशन्स बघायचे आहेत आणि वेदर असं दाखवत आहे की 2 तासात पाऊस पडणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ते चेकआउट करून इकडून मला निघायला बरं. तर आता पाऊस चालू झालेला आहे आणि जी बस येणार होती ती पण काय आली नाही. त्यामुळं मी जे मला आता वादूस कॅसल बघायचं आहे तिकडे चालत चाललो आहे. जास्त लांब नाही ते फक्त 3 किलोमीटरच आहे. चालता चालता लिस्टनस्टाईनबद्दल माहिती सांगावी असं वाटलं. लिस्टनस्टाईनचं ओरिजिनल नाव जे आहे ते फ्रिस्टेंटुम लिस्टनस्टाईन असं आहे. त्यामुळं मला इथल्या गाड्यांच्या नंबर प्लेटवर पण FL असं लिहिलेलं दिसेल. बाकी लिस्टनस्टाईनची जी कॅपिटल आहे ती वादूज अशी आहे आणि इथली लार्जेस्ट सिटी आहे शान जिथं माझं हॉस्टेल आहे. लिस्टनस्टाईनची जी मेन लँग्वेज आहे ती जर्मन आहे बट स्विस जर्मन हा डायलेक्ट त्यांनी यूज करतात. त्यानंतर इथली करन्सी आहे स्विस फ्रँक जे एक स्विस फ्रँक इक्वल्स टू 1.08 युरोज किंवा आपले इंडियाचे 110 रुपये होतात. ॲज ऑफ 2025 इथली जी पॉप्युलेशन आहे ती फक्त 39,000 आहे. इथले लोक जे आहेत ते रोमन कॅथलिक रिलिजन फॉलो करतात आणि गव्हर्मेंटबद्दल सांगायला गेलं तर इकडं कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आहे. या कंट्रीची जी बॉर्डर आहे ती 2 कंट्रीजबरोबर शेअर होती. वेस्ट साईडला स्वित्झर्लंड आहे जे काल मी तुम्हाला दाखवलो तो ब्रिज जो लिस्टनस्टाईन आणि स्वित्झर्लंडला कनेक्ट करतो आहे. तर ईस्ट साईडला ऑस्ट्रियाबरोबर लिस्टनस्टाईन बॉर्डर शेअर करतो. त्या कंट्रीच्या हिस्ट्रीबद्दल जर सांगायचं झालं तर इकडं रोमन एम्पायर जे होतं त्यांनी खूप वर्ष रूल केलं आणि या देशाचं जे नाव आहे लिस्टनस्टाईन ते ॲरिस्टोक्रॅटिक डायनेस्टीच्या लिस्टनस्टाईन फॅमिलीवरून या देशाचं नाव लिस्टनस्टाईन असं पडलं. दिस कंट्री हॅज वन ऑफ द हायेस्ट GDP पर कॅपिटा इन द वर्ल्ड. त्याचबरोबर इकडच्या ज्या मेन इंडस्ट्री आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि डेंटल टूल्समध्ये काम करतात. त्याचबरोबर इकडं बँकिंग, ट्रस्ट फंड ही पण एक वेगळी आणि मोठी इंडस्ट्री आहे. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट या कंट्रीबद्दल असं आहे की ही कंट्री युरोपियन युनियनमध्ये येत नाही बट ती
EEA आणि शेंगेन एरियामध्ये येते. त्यामुळं जर तुमच्याकडे शेंगेन विजा असेल तर या कंट्रीला तुम्ही विजिट करू शकता. या कंट्रीचे बरेचसे युनिक फॅक्ट्स आहेत. दिस इज द 6th स्मॉलेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. त्याचबरोबर इकडं एकही एअरपोर्ट नाही आहे. इकडनं जे सगळ्यात जवळचं एअरपोर्ट आहे ते झुरिक एअरपोर्ट आहे जे स्वित्झर्लंडमध्ये आहे. ह्या कंट्रीची आणि स्वित्झर्लंडची कोणतीही बॉर्डर पॉलिसी नाही आहे. त्यामुळं दोन्ही देशातले जे लोक आहेत ते कधी पण क्रॉस करून इकडे येऊ शकतात किंवा इकडचे तिकडे जाऊ शकतात. त्याचबरोबर हा देश आहे तो एकदम डेट फ्री आहे, ऑलमोस्ट डेट फ्री आहे. आणि या कंट्रीनं 1868मध्ये आर्मी पूर्ण काढून टाकली. या देशात आर्मी नाही आहे. ही गोष्ट सेन्स बनती कारण स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रियासारखे नेबर असल्यावर आर्मीची काही गरज नाही लागणार. ते युनिक फॅक्ट्स कसे वाटले तुम्हाला हे नक्की सांगा. पण जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायला, जे म्हणजे मला सुवेनियर्स घ्यायचे आहेत. काल ज्यावेळी मी इकडं आलो त्यावेळीच जाणार होतो, बट संडे होता काल आणि संडेला बरेचसे शॉप्स बंद असतात, त्यामुळं काल घेऊ नाही शकलो. हा जो देश आहे तो खूपच सुंदर आहे. फक्त यावेळी माझी टायमिंग चुकली कारण तुम्ही इकडं बघू शकताय कसलं मस्त धुकं पडलं आहे. पण फ्रिक्वेंटली पाऊस असल्यामुळं ना मला व्यवस्थित बघता आलं ना तुम्हाला मला दाखवता आलं. एक गोष्ट चांगली झाली की इकडं फक्त मी 1 नाईट स्टे घेतला. एवढा आहे बघा तरी पण सर्वाईव्ह करणार. तर इकडं 2-3च मेन स्पॉट्स आहेत जे टुरिस्टी आहेत, जिकडं लोक मोस्टली जातात. त्यामुळं 1 नाईट इज इनफ. जर तुम्ही स्वित्झर्लंडला वगैरे व्हिजिट करत असशिला तर इकडं पण एक दिवस तुम्ही येऊन जाऊ शकता. आणि हे आहे माझं हॉस्टेल जिकडं मी काल राहिलेलो. आणि हा आहे आमच्या हॉस्टेलचा कॉमन एरिया. आणि इकडून आहे बाहेरचं दृश्य. या कॉमन एरियामध्ये बरेचसे टेबल्स आहेत, चेअर्स आहेत. परत इकडं कॉफी मशीन. त्यानंतर इकडं लिस्टनस्टाईनचा मॅप, कुठं कुठं काय काय बघायचं सगळं लिहिलेलं आहे. इकडं इकडं सकाळी ब्रेकफास्ट असतो आहे. त्यानंतर इकडं तुम्हाला काय घ्यायचं असतील चॉकलेट्स वगैरे इकडं ड्रिंक्स, लिस्टनस्टाईनचा फ्लॅग, इकडं कॉमन एरिया आणि इकडं लहान मुलांना खेळायला जागा. इकडं टॉयलेट. तिकडनं खाली गेलं की लॉकर्स आणि वॉशिंग मशीन ते सगळं ठेवलेलं आहे. मी आत्तापर्यंत बघितलेलं हे सगळ्यात सुंदर फुटबॉलची फील्ड असणार आहे. कारण इकडं फील्ड आणि इकडं स्विस माउंटन्स आणि इकडं लिस्टनस्टाईनची माउंटन्स. फुटबॉलबरोबरच इकडं व्हॉलीबॉलचं पण ग्राउंड आहे. आणि त्या व्हॉलीबॉलच्या मागं अजून एक फुटबॉलची फील्ड आहे. आणि त्यानंतर इकडं अजून एक फुटबॉलची फील्ड आहे. अशा टोटल 3 मोठ्या फुटबॉलच्या फील्ड इकडं आहेत. तर पाऊस, वारा आणि थंडी वाढलेली आहे, त्यामुळं हा व्लॉग मी इथंच संपवतो आहे.